नमस्कार. उद्योजक हा नुसता एक शब्द नाही, ती एक संकल्पना आहे. आणि उद्योजक या शब्दाला एक व्यक्तिमत्वसुद्धा आहे. काय व्यक्तिमत्व आहे या शब्दाला? उद्योजकची व्युत्पत्ती सांगता येणार नाही, पण उद्योजक म्हणजे उद्याची योजना करणारा किंवा उद्यमाची योजना करणारा. म्हणजे योजना करणं हे त्यात सर्वात महत्त्वाचं. आता ही योजना नुसती आकाशातून पडत नाही. योजना करण्यासाठी आधी कल्पना असावी लागते. आणि म्हणून कुठल्याही उद्योजकाला एखादी कल्पना मनामध्ये आणावी लागते आणि त्या कल्पनेच्या अनुषंगाने त्याची योजना तयार करावी लागते. जेव्हा कल्पनेची अशी योजना तयार होते तेव्हाच त्याला उद्योगसंधी असं म्हणतात. आणि उद्योजकीय व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य हे असं असतं की उद्योगसंधी शोधण्यामध्ये हे उद्योजकीय व्यक्तिमत्व गुंतलेलं असतं. कशाला म्हणायचं उद्योजकीय संधी किंवा उद्योगसंधी म्हणजे नक्की काय? उद्योगसंधी म्हणजे नुसती कल्पना नव्हे. उद्योजकाला एखादी कल्पना सुचणं म्हणजे उद्योगसंधी सापडणं असं गृहीत धरता येणार नाही. मग उद्योजकाला ही कल्पना सुचण्यासाठी आणि त्याचं उद्योगसंधीमध्ये रूपांतरण होण्यासाठी म्हणून काय आवश्यक आहे तेच आपण आता बघणार आहोत. असं पूर्वी म्हटलं जायचं की उद्योजक हा घडवता येत नाही, तो जन्मावा लागतो. परंतु गेल्या काही वर्षाच्या संशोधनांमधून हे सिद्ध झालेलं आहे की उद्योजकसुद्धा घडवता येतो. उद्योजकतेचे जे गुण आहेत ते अंगभूत नसले तरी विशिष्ट प्रशिक्षणाद्वारे, इतर काही साधनांद्वारे आपल्याला एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये प्रतिबिंबित करता येतात. आणि या सगळ्या उद्योजकीय गुणांमध्ये उद्योगसंधीचा शोध घेणे हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच उद्योगसंधी म्हणजे काय हे आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या मनामध्ये अनेक कल्पना येतात, उद्योजकाच्याही मनामध्ये अनेक कल्पना येतात, पण त्या सर्व कल्पना उद्योगसंधी बनू शकत नाही. मग कल्पना आणि उद्योगसंधी यांच्यातला नक्की फरक कोणता? तो फरक असा की एखाद्या कल्पनेतून जेव्हा नफा मिळण्याची शक्यता तयार होते आणि त्या कल्पनेची योजना अशा पद्धतीनं तयार होते की त्याच्या किमतीचा जमा खर्च मांडला तर जमा बाजू जड होते. म्हणजे थोडक्यात ज्याच्यातून नफा कमवता येतो अशा कल्पनेची योजना म्हणजे उद्योगसंधी. कुणालाही उद्योग सुरू करायचा झाला तर त्याला उद्योग सुरू करण्याच्याही आधी एक 4-5 टप्प्यांमधून जावं लागतं. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे उद्योगसंधी सापडणं. उद्योगसंधी सापडल्याशिवाय पुढचे टप्पे गाठताच येणार नाहीत. उद्योजकाने उद्योगसंधी शोधल्यानंतर प्रत्यक्ष उद्योग सुरू करणं ही एक प्रक्रियाच असते. उद्योजकाने उद्योगसंधी शोधल्यानंतर प्रत्यक्ष उद्योग सुरू करेपर्यंत जे काही टप्पे असतात ती एक प्रक्रियाच असते. उद्योजकाला उद्योगसंधी सापडल्यानंतर त्याला त्याचा प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो, बँकेकडे त्याला अप्रोच व्हावं लागतं. अशा अनेक गोष्टी या सगळ्या टप्प्यातून पार पडल्यानंतर त्या उद्योगसंधीचं रूपांतरण प्रत्यक्ष उद्योगात होऊ शकतं. आता ही उद्योगसंधी शोधताना नक्की काय काय करायला पाहिजे, कुठून सापडू शकते ही उद्योगसंधी? मुख्यतः 2 घटक असतात. पहिला घटक असा आहे त्याचा वैयक्तिक व्यक्तिमत्व. उद्योजकाचं जे व्यक्तिमत्व असतं ना त्या व्यक्तिमत्वातून सुद्धा काही उद्योगसंधींचा शोध लागू शकतो. डॉक्टर मॅक्लेलँड या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने या विषयावरती खूप संशोधन केलेलं आहे. काहीतरी मला साधायचं आहे, काहीतरी मला गाठायचं आहे, ही जी ध्येयसिद्धीची प्रेरणा आहे या प्रेरणेतून काही उद्योगसंधींचा शोध लागू शकतो. हा सगळा मानसशास्त्रीय भाग आहे. आणि म्हणूनच उद्योजकाचं व्यक्तिमत्व, त्याची काहीतरी गाठण्याची ही जी प्रेरणा आहे याला उद्योगसंधीच्या शोधामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. या व्यतिरिक्त आजूबाजूचा जो परिसर आहे, उद्योजकाच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, त्याचं नेहमीचं वागणं बोलणं ज्या क्षेत्रामध्ये आहे या सगळ्यातून त्याला काही उद्योगसंधी सापडू शकते. आता उद्योगसंधी सापडताना तिथे पुन्हा नफ्याचा विचार हा आलाच. कल्पना अनेक येतील, पण नफा कशात होणार आहे? अशी योजना कोणती करता येईल की ज्याच्यातून नफा मिळेल? अशी एखादी योजना मनामध्ये जर तयार करता आली तरच ती उद्योगसंधी बनणार आहे.
मग आसपासच्या परिसराकडे बघून, आसपासच्या माणसांकडे बघून, आपण ज्या व्यावहारिक जगात नेहमी वावरतो त्या जगाचा विचार करून तिथे मागणी आणि पुरवठा याची काय परिस्थिती आहे याचा विचार उद्योजकाला उद्योग संधीच्या शोधाकडे घेऊन जातो. मागणी आणि पुरवठा कशाचाही, मग ती एखादी सेवा असेल, एखादी वस्तू असेल, कोणतीही गोष्ट असू शकते. कारण उद्योजक नक्की करतो काय, तर तो मागणी आणि पुरवठा या ज्या दोन बाबी आहेत यांच्यातला फरक कमी करतो, त्यांच्यातलं अंतर कमी करतो आणि हे अंतर कमी करण्याची किंमत म्हणून समाजाकडून नफ्याच्या स्वरूपात त्याचा वाटा घेतो. त्यामुळे आसपासच्या वातावरणाचा, व्यवहाराचा अभ्यास करून कशाची मागणी आहे आणि कशाचा पुरवठा कमी आहे याचा विचार जो करतो तो उद्योजक उद्योग संधी शोधू शकतो. मगा म्हटलं त्याप्रमाणे ही उद्योग संधी एखाद्या वस्तूच्या बाबतीत पण असू शकते. म्हणजे उद्योजकाला जर लक्षात आलं की अमुक एका वस्तूला मागणी आहे, पण जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा मात्र नाही. हा विचार जेव्हा उद्योजकाच्या मनात येतो ना, तेव्हा उद्योग संधीच्या शोधाची सुरुवात होते. कारण ही नुसती कल्पना नाही, त्याला प्रत्यक्ष दिसलंय, त्याला जाणवलेलं आहे. त्याला अशी काही योजना बनवावी लागेल जेणेकरून त्या वस्तूचा पुरवठा हा मागणी एवढा होईल, तेवढा त्याला स्कोप आहे, त्याच्या उद्योगाची व्याप्ती तेवढी होऊ शकते. आता मागणी पुरवठ्यातला हा जो फरक आहे हा भरून काढताना जी योजना बनवायची ती योजना म्हणजे उद्योग संधी आहे. आता मागणी आणि पुरवठा हे शब्द जरी साधे सोपे असले तरी प्रत्यक्षात त्यांचा विचार करावा लागतो. हा विचार करताना कदाचित त्याला काही मार्केट सर्व्हे करावा लागेल, त्याला आणखी काही माहिती घ्यावी लागेल, असे बरेच काही प्रयत्न करावे लागतील. तेव्हा मित्रांनो, उद्योग संधी शोधणं ही तशी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी एका बाजूला उद्योजकीय व्यक्तिमत्व लागतं आणि दुसऱ्या बाजूला अभ्यास करण्याची तयारी पण लागते. अभ्यास अनेक प्रकारे असू शकतो. मगा म्हटलं तसं मार्केट सर्व्हेच्या रूपात असू शकतो किंवा वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रांच्या, मासिकांच्या, इंटरनेटच्या पाहण्यामध्ये, वाचण्यामध्ये असू शकतो. एखादी कल्पना उद्योग संधी ठरेल की नाही हे बघताना जसं नफ्याची कल्पना महत्त्वाची आहे, नफ्याचा विचार महत्त्वाचा आहे, तसाच तो नफा कोणत्या क्षेत्रात होऊ शकतो याचाही विचार उद्योजकाला करावा लागेल. क्षेत्र कोणती आहेत? क्षेत्र 3 आहेत. पहिलं क्षेत्र आहे एखाद्या वस्तूचं उत्पादन. म्हणजे मगा म्हटल्याप्रमाणे परिस्थितीतून त्याला जर हे लक्षात आलं की अमुक एका वस्तूची मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे, त्या वस्तूचं आपण उत्पादन करूया, ही त्याची उद्योग संधीची कल्पना आहे आणि या उद्योग संधीचा त्याला वापर करायचा आहे. मग त्या वस्तूच्या उत्पादनाचा त्याला विचार करावा लागेल आणि या वस्तूचं उत्पादन करून त्याच्यासाठी जो काही खर्च त्याला करावा लागणार आहे त्याच्यापेक्षा अधिक रक्कम विक्रीतून त्याला मिळू शकेल काय याचा विचार त्याला करावा लागेल. आणि तशी ती जर मिळत असेल तर त्याला उद्योग संधी सापडली असं म्हणावं लागेल. दुसरा मुद्दा येतो, सगळेच उद्योजक काही उत्पादनाच्या क्षेत्रात जातात असं नाही. दुसरं क्षेत्र आहे ते सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा मागणी आणि पुरवठ्यामधला फरक हा दिसू शकतो. आपण जर आपले डोळे आणि कान उघडे ठेवले तर अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसतील की ज्या सेवेच्या संदर्भात मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत आहे. मग ही तफावत नक्की कोणत्या सेवेच्या संदर्भात आहे हे बघून त्या सेवेचा पुरवठा आपल्याला करता येईल का, त्या सेवेचा पुरवठा करणं हाच काही उद्योग होऊ शकेल का, हा विचार त्या उद्योजकाला करावा लागेल. आणि हा विचार करताना सेवा देण्यासाठी म्हणून जो काही खर्च होणार आहे त्याच्या मेहनतीसकट त्याचा स्वतःचा मेहनतानासुद्धा त्याला गृहीत धरावा लागेल. थोडक्यात ज्याला आपण कॉस्टिंग म्हणतो, हे कॉस्टिंग करताना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन्ही मुद्दे त्याला विचारात घ्यावे लागतील. आणि या दोन्ही मुद्द्यांचा विचार करून जो काही खर्च आला त्या खर्चापेक्षा अधिक रक्कम त्या सेवेच्या विक्रीतून जर त्याला मिळत असेल तर त्या सेवा क्षेत्रामध्ये त्याने उद्योग सुरू करायला हरकत नाही. याचा अर्थ असा की त्याला सेवा क्षेत्रामध्ये उद्योग संधी सापडलेली आहे. तिसरा जो भाग आहे ना तो आहे व्यापाराचा. व्यापार म्हणजे काय, तर वस्तू खरेदी केल्या आणि त्याच वस्तू विकल्या. मग त्या एका ठिकाणी खरेदी केलेल्या असू शकतात आणि दुसऱ्या ठिकाणी विकल्या असू शकतात. मधल्या काळातलं काही ट्रान्सपोर्टेशन असेल, कदाचित काही पॅकेजिंगचा पार्ट असेल, हा सगळा त्या उद्योजकाला सांभाळावा लागेल. म्हणजे त्याला हे बघावं लागेल की काही वस्तू विकत घेताना होणारा खर्च,
त्या वस्तू काही काळ रिटेन करण्यासाठी, सांभाळण्यासाठी येणारा खर्च, ट्रान्सपोर्टेशन असेल तर त्याचा खर्च, हा सगळा खर्च मिळून जो काही एकूण खर्च आहे त्याच्यापेक्षा त्या वस्तूंच्या विक्रीचा खर्च विक्रीची किंमत जर जास्त असेल तरच तो उद्योग परवडू शकेल, म्हणजेच ती उद्योग संधी ठरू शकेल. थोडक्यात नफा हा उत्पादनाच्या प्रक्रियेतून, सेवा क्षेत्रातून किंवा व्यापारातून कशातूनही मिळू शकतो. तसंच उपजीविका करताना उद्योजकाला सुद्धा 3 पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे नोकरी करणाऱ्याला आपण उद्योजक म्हणत नाही बघा, पण नोकरी करणाऱ्यामध्ये सुद्धा काही उद्योजकीय गुणधर्म असणं गरजेचं असतं. त्यामुळं नोकरी करणे आणि त्याच्या अनुभवानंतर स्वतःचा उद्योग सुरू करणे असा निर्णय एखादा उद्योजक घेऊ शकतो. दुसरा पर्याय आहे स्वयंरोजगार सुरू करायचा. स्वयंरोजगार म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं तर स्वयंरोजगार म्हणजे त्याला स्वतःला आणि त्याच्या कुटुंबातल्या ज्या जवळच्या व्यक्ती आहेत त्यांना उपजीविकेचं साधन ज्या उपक्रमातून मिळू शकतं आणि ज्यातून नफा मिळू शकतो तो स्वयंरोजगार. आणि ज्याला आपण उद्योजकता म्हणतो किंवा आंत्रप्रिनरशिप असं म्हणतो, ही संकल्पना मात्र जरा थोडीशी वेगळी आणि मोठी आहे. उद्योजकतेमध्ये असं अभिप्रेत आहे की त्याची जी काही ॲक्टिव्हिटी असेल, जो काही उपक्रम असेल, त्यामध्ये केवळ तो स्वतःच नाही, केवळ त्याचं कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तीच नाही, तर इतर लोकांना सुद्धा कमावण्याची संधी तो उपलब्ध करून देतो. म्हणजेच त्याच्याकडे काही कामगार असू शकतात, काही कारागीर असू शकतात आणि त्यांची उपजीविकासुद्धा या उपक्रमावरती अवलंबून असते. म्हणजे थोडक्यात नोकरी, स्वयंरोजगार आणि उद्योजकता ही एक शिडी आपण गृहीत धरली पाहिजे. आत्ता आपण ज्या उद्योग संधीबद्दल बोलतोय ना, ती उद्योजकाला उद्योजकता साधण्यासाठी जी उद्योग संधी आवश्यक आहे त्याबद्दल बोलतोय. म्हणजे थोडक्यात केवळ त्याचा स्वतःचा आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांचा किंवा घरातल्या मंडळींचा उदरनिर्वाह चालावा एवढाच नफा जर त्याला मिळत असेल तर तो स्वयंरोजगाराच्या कॅटेगरीत जाईल. परंतु त्याच्याही पेक्षा जास्त अशा यशस्वी पद्धतीनं त्याचा उद्योग जर चालत असेल, तशी त्याची योजना असेल तर त्याला आपण उद्योजकता म्हणतो. आता व्यवसाय संधी किंवा उद्योग संधी शोधण्याचे काही मार्ग आहेत का? याची काही गुरुकिल्ली आहे का? तर मित्रांनो, याची कुठलीही गुरुकिल्ली नाही. आणि गुरुकिल्ली कोणती तरी म्हणायचीच तर एकच गुरुकिल्ली आहे, ती म्हणजे निरीक्षण. निरीक्षणातूनच हे समजू शकतं की अमुक एक कल्पना उद्योग संधी बनू शकते काय. मला तर कित्येकदा उद्योजकीय व्यक्तिमत्वाबद्दल हे नेहमी आकर्षण वाटत आलेलं राहिलेलं आहे. उद्योजकाला सुचतं कसं? तो एखाद्या कल्पनेला उद्योग संधीमध्ये रूपांतरण करताना त्याच्यामधली सर्जनशीलता बहरून येते. सर्जनशीलता आहेच, उद्योजकता ही काही फक्त वृक्ष गोष्ट आहे असं मानायचं कारण नाही. त्याला एखाद्या कल्पनेचं रूपांतरण उद्योग संधीत करण्यासाठी सुद्धा क्रिएटिव्हिटीची गरज असते आणि ही क्रिएटिव्हिटी उद्योजकाच्या व्यक्तिमत्वात असते, असावी लागते. या क्रिएटिव्हिटीचा वापर करून आपल्या उद्योगाचे जे वेगळे वेगळे टप्पे आहेत, या टप्प्यात ज्या वेगळ्या वेगळ्या अडचणी येतात, काही समस्या येतात, याचं निवारण उद्योजक करत असतो. आणि म्हणून ही सर्जनशीलता हा व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. उद्योजकाकडे सर्जनशीलता ही हवीच. मग उद्योग संधी शोधण्याचे काही हमखास मार्ग आहेत का? मित्रांनो, हमखास मार्ग वगैरे नाहीत, पण काही क्ल्यूज आहेत किंवा हिंट्स आहेत. काय घडू शकतं, काय होऊ शकतं. पहिली गोष्ट अशी आहे की निरीक्षणातून आजूबाजूला जे दिसतंय, जे जाणवतंय, जे घडतंय, ज्या व्यवहारी जगात आपण राहतोय, त्याच्यातून असं आढळून येतं की अमुक एक व्यक्ती अमुक एक काहीतरी उपक्रम करतोय आणि त्याच्यातून त्याला नफा मिळतोय. याचा अर्थ त्या व्यक्तीसाठी ती उद्योगसंधी आहे. मग तीच उद्योगसंधी माझ्यासाठी उद्योगसंधी ठरू शकेल काय, हा विचार उद्योजक करू शकतो. थोडक्यात त्याला ते जमतं आहे तर मलाही ते जमेल का, याचा शोध जर उद्योजकाने घेतला तर त्याला कदाचित उत्तर सापडू शकतं की हो, मलाही हे जमू शकेल. म्हणजे अस्तित्वात आहे, घडतं आहेच, त्याचं फक्त रेप्लिकेशन, त्याचं अनुकरण उद्योजक करू शकतो. मात्र मगा म्हटलं तसं याच्यासाठी डोळे आणि कान उघडे ठेवायला पाहिजे आणि निरीक्षण सतत चालू असायला पाहिजे. म्हणजे दुसरी एखादी ॲक्टिव्हिटी, दुसऱ्याने चालू ठेवलेला एखादा उपक्रम, त्याच्या निरीक्षणातून एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की हाच उपक्रम मी देखील माझ्या पद्धतीनं केला तर मला नफा मिळू शकतो.
ही त्याची जी कल्पना आहे, हा उद्योग संधीचा शोधाचा मार्ग असू शकतो. दुसरा भाग यातला असा आहे की एखादा उपक्रम कुणीतरी करतो आहे, त्याचा उपक्रम चालूच आहे, त्याच्यातून त्याला नफाही मिळतो आहे, पण त्याच्यामध्ये अमुक एक बाब कमी आहे असं जर निरीक्षणातून लक्षात आलं तर उद्योजकाला त्यासाठी विचार करता येईल. याचं उदाहरण फार गमतीशीरपणे देता येईल. एखादा भाजीवाला भाजी विकायला बसलेला आहे आणि त्याच्याकडे खरेदी करणारा जो वर्ग आहे गिराहिकांचा, ते सगळे ग्राहक हे IT इंडस्ट्रीमधले आहेत असं आपण गृहीत धरू, ज्या लोकांना वेळ फार महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत त्या भाजीवाल्याने आपल्याकडची भाजी ही निवडून जर ठेवली तर त्या ग्राहकांना अधिक सोयीचं होणार आहे. एखादा जर उद्योजक मनोवृत्तीचा माणूस असेल ना, तर तो त्या भाजीवाल्याकडे बघून निरीक्षणातून त्याला हे सुचू शकतं की नुसती भाजी ठेवण्यापेक्षा आपण जर निवडून ठेवली तर अधिक किमतीला विकता येईल, विक्री चांगली होईल आणि त्याच्यातून किंमत जास्त मिळाल्यामुळे नफा जास्त होईल. म्हणजे थोडक्यात एक उपक्रम चालू आहे, त्याच्यातून नफा पण मिळतो आहे, पण त्यामध्ये काहीतरी भर घातली, ॲडिशन केली, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये असं काही ॲड केलं, असं काही नवीन घातलं की त्याच्यामुळे त्याची किंमत वाढली, नफा वाढला. म्हणजे हा दुसरा मार्ग झाला. अस्तित्वात असलेला उपक्रम तसाच्या तसा न करता त्यामध्ये काहीतरी भर घालून उपक्रम सुरू केला तर तो यशस्वी उद्योग होऊ शकतो. उद्योग संधी शोधण्यासाठी हा एक मार्ग फार उत्तम समजला जातो. आणखी एक मार्ग सांगता येईल. आजूबाजूला जी काही परिस्थिती आहे त्यात मघा म्हटल्याप्रमाणे मागणी आणि पुरवठा यातला फरक शोधायचा आणि तो फरक पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. मग ती मागणी आणि तो पुरवठा हा वस्तूचा असेल, सेवेचा असेल किंवा व्यापारासंदर्भात काही करावं लागेल, या कशाचाही असू शकतो. पुन्हा इथे निरीक्षण आलंच. आजूबाजूला सजग नजरेनं बघणं हे यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते उद्योजकाला जमायला पाहिजे. पण नुसतं आहे त्या परिस्थितीचा विचार करूनच उद्योग संधी सापडते असं मात्र नाही. तर परिस्थितीमध्ये जे काही बदल होत असतात त्या बदलांचा जर विचार केला आणि आधी अंदाज घेतला तरीसुद्धा काही उद्योग संधी सापडू शकतात. आपल्याला कल्पना आहे 20 वर्षापूर्वी साधारण STD, ISD यांचं जेव्हा प्राबल्य होतं त्या काळामध्ये मोबाईल किंवा मधल्या काळात पेजर्स आले होते, याच्यामधल्या उद्योग संधी काही उद्योजकांनी शोधल्या होत्या. म्हणजे मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स करून मी त्याच्यामध्ये चांगला नफा कमवू शकेल, ही कल्पना ज्या उद्योजकाला STDच्या काळामध्ये सुचली त्याने बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेतला असंच म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात आहे त्या परिस्थितीचा फक्त विचार करण्यापेक्षा परिस्थितीत नक्की काय बदल होतो आहे, नव्या गोष्टी कोणत्या येत आहेत आणि कशाची मागणी वाढू शकते किंवा कशाचा पुरवठा कमी पडू शकतो, याचा विचार जर उद्योजकाने केला तर निश्चितपणे त्याला एखादी उद्योग संधी सापडू शकेल. थोडक्यात हा एक आणखी मार्ग आपल्याला सापडला की या मार्गातून सुद्धा उद्योग संधी शोधता येईल. याखेरीज आणखी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे काही उद्योजकांकडे स्वतःचं असं काही विशेष कौशल्य असतं. मग त्याला असा विचार करता येतो की आपलं हे कौशल्य कुठे उपयोगी पडेल, आपल्या या कौशल्याचा वापर करून आपण नफा मिळवू शकतो का, आहे त्या परिस्थितीत किंवा बदलत्या परिस्थितीत आपलं कौशल्य कसं वापरता येईल, याचा त्या उद्योजकाने जर विचार केला ना तर त्याला उद्योग संधी सापडू शकते. त्याचबरोबर इतरांची कौशल्य पाहून सुद्धा उद्योग संधी निर्माण होऊ शकते. हे जरा गमतीशीर वाटेल, कारण स्वतःच्या कौशल्याने उद्योग संधी निर्माण होते हे मान्य आहे, पण इतरांच्या कौशल्याकडे बघून उद्योग संधी कशी निर्माण होऊ शकेल. मी उदाहरण सांगतो. समजा एखाद्या बचत गटाच्या काही महिला आहेत आणि त्यांच्याकडे आपण एक उदाहरण घेऊयात, टोपल्या तयार करण्याचं अतिशय उत्कृष्ट अशी कला ही त्यांच्यामध्ये आहे आणि बांबूपासून त्या काही इतर वस्तू पण बनवतात, पण त्यांच्याकडे विक्री कौशल्य नाही. असा गट जर एखाद्या उद्योजकाला माहिती असेल तर त्या लोकांचं कौशल्य बघून या उद्योजकाला कल्पना अशी सुचू शकते की येस, मी या वस्तूंचं मार्केटिंग करू शकतो आणि त्याच्यातून नफा कमवू शकतो, कारण ज्याच्याकडे ते कौशल्य आहे त्याच्याकडे या गोष्टीची कमी आहे. म्हणजे थोडक्यात इतरांचं कौशल्य पाहून सुद्धा त्याचा जर विचार केला व्यवस्थित तर स्वतःसाठी उद्योग संधी सापडू शकते. मित्रांनो, उद्योग संधी शोधण्याचे असे आणखी काही मार्ग असू शकतात, पण त्यातला कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे निरीक्षण आणि वाचन.
तुम्ही किती उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघता, आजूबाजूच्या व्यवहाराकडे बघता, याच्यावर तुम्हाला उद्योग संधी सापडते की नाही हे अवलंबून आहे. उद्योजकीय व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी प्रशिक्षण जसं मदत करतं, तसंच प्रशिक्षणातून निरीक्षण शक्तीसुद्धा वाढवता येते. त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या एक्झरसाइजेस आहेत, त्याची मदत आपल्याला निश्चितपणे घेता येईल. अर्थात केवळ कल्पना सुचली तरी ती उद्योग संधी नाही. कल्पनेचं नफा मिळवणाऱ्या योजनेत रूपांतरण केलं तर ती उद्योग संधी झाली. पण नुसती उद्योग संधी होऊन तिथे गोष्ट संपत नाही, किंवा तिथे गोष्ट सुरू होते. उद्योजकाचा प्रवास तिथे सुरू होतो. या प्रवासाचा पहिला टप्पा फार गमतीशीर आहे बरं का. तो टप्पा असा आहे की जी कल्पना त्याने उद्योग संधी म्हणून निश्चित केली आहे आणि ज्यातून नफा मिळेल हे त्याला खात्रीपूर्वक वाटतं आहे, त्या उद्योग संधीचा त्याला विचार करावा लागतो आणि त्यासाठी त्याला जो अभ्यास करावा लागतो आणि जे कागदावर मांडावं लागतं त्याला 3 भागांमध्ये विभागलेला आहे. त्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे विक्री. विक्री म्हटलं तर मार्केट आलंच. मार्केट म्हणजे बाजार. आता हे मार्केट वस्तूला असू शकतं ज्याचं उत्पादन उद्योजकाला करायचं आहे. हे मार्केट सेवेचं असू शकतं ज्या सेवा क्षेत्रामध्ये उद्योजकाला काम करायचं आहे, किंवा ज्या वस्तूंचा व्यापार करायचा आहे त्याच्या विक्रीसाठीचं मार्केट असू शकतं. म्हणजे मार्केट सर्व्हे करावा लागणार. मग मार्केट सर्व्हे करताना काय काय बघावं लागेल, त्याचे काही मुद्दे आहेत. ते मुद्दे आपण आता पाहूयात. मार्केट सर्व्हे करताना काही घटकांची माहिती गोळा करावी लागते. उदाहरणार्थ ग्राहक, कच्चा माल, यंत्रसामग्री किंवा उत्पादनाची साधने, प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत, मनुष्यबळ काय काय लागेल, आपण ज्या वस्तूचा किंवा सेवेचा विचार करतो आहे त्याच्यामध्ये काही वेष्टन आणि बांधणी यांचा विचार करावा लागेल का, आपण जी सेवा किंवा वस्तू याची विक्री करणार आहोत त्याचं मूल्य किती असायला पाहिजे, किती मूल्य असलं म्हणजे त्यातून नफा मिळवता येणार आहे. हा मार्केट सर्व्हे करताना ग्राहकांबरोबर संवादसुद्धा साधावा लागेल. काही महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यावर ग्राहकांशी संवाद साधणं आवश्यक आहे ते मुद्दे असे आहेत: मालाच्या मागणीची व्याप्ती आणि त्यात वाढ होण्याची शक्यता, ग्राहकाच्या अपेक्षेत असलेला मालाचा दर्जा, ग्राहक आणि उद्योजकामधली संपर्काची माध्यमं. या सगळ्या मुद्द्यांचा विचार मार्केट सर्व्हेमध्ये केलाच गेला पाहिजे. कारण हा विचार झाला नाही तर नफा नक्की मिळेल की नाही याची खात्री नाही पटणार. आणि उद्योजकाला स्वतःलाच खात्री नाही पटली नफ्याबाबत तर ती ग्राहकाला कशी पटणार, आणि ग्राहकाला उत्पादन पटल्याशिवाय नफा कसा मिळणार. याच्यामुळे उद्योजकाला आधी हा मार्केट सर्व्हे करता आला पाहिजे, नव्हे त्याने तो केलाच पाहिजे. पण फक्त मार्केट सर्व्हे करून सुद्धा भागत नाही. दुसरा भाग असा आहे की आपण जे काही करणार आहोत त्यासाठीच्या तांत्रिक बाबी कोणत्या आहेत, त्या तांत्रिक बाबींचा विचार, त्यासाठी येणारा खर्च याचा समग्र विचार उद्योजकाने केला पाहिजे. काही यंत्रसामग्री लागणार आहे का, काही कुशल मनुष्यबळ लागणार आहे का, काही रॉ मटेरियल लागणार आहे का, याचा विचार त्याला करावा लागणार आहे. अर्थात तांत्रिक भाग हा केवळ उत्पादनातच असतो असं नाही. सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उद्योजकाला सुद्धा काही तांत्रिक बाबींचा विचार करावा लागतो. तो त्याला विचार केल्याशिवाय त्याचं जे काही उद्योग संधीचं उपयुक्तता आहे ती सिद्ध होत नाही. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आर्थिक. कित्येकदा असं होतं की जे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात म्हणजे प्रत्यक्ष होणारे खर्च, ढोबळ खर्च जे डोळ्यांना दिसतात, त्याची लिस्ट पटकन तयार होते. म्हणजे मला हे खर्च येणार आहेत आणि त्याची बेरीज केली की हा माझा एकूण खर्च झाला आणि मग मला विक्रीतून अमुक अमुक रक्कम मिळणार आहे, ती या खर्चापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे मी नफ्यात आहे असं उद्योजक म्हणू शकतो. पण त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्रत्यक्ष खर्च जे आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत त्याचा विचार त्याला करावा लागेल. कारण कोणताही उपक्रम करताना, कोणतीही ॲक्टिव्हिटी करताना तो स्वतःचा वेळ त्याच्यामध्ये देतो, त्याची स्वतःची मेहनत त्याच्यामध्ये जात असते. हे एक उदाहरण झालं. हा खरं म्हणजे कॉस्टिंग आणि अकाउंटिंगचा मुद्दा आहे, याच्यावर स्वतंत्रपणे कधी बोलावं लागेल. परंतु अप्रत्यक्ष खर्चांचा विचार करून सुद्धा जो काही एकूण खर्च येतो आहे त्याच्यापेक्षा विक्रीची किंमत ही अधिक आहे अशी उद्योजकाची जेव्हा खात्री होते आणि ही खात्री तो कागदावरती मांडतो
तेव्हा त्याच्या उद्योग संधीला व्यावहारिक स्वरूप प्राप्त होतं. थोडक्यात उद्योग संधी शोधणं ही बाब वाटते तितकी सोपी नाही. निरीक्षण हा त्याचा आधार आहे. त्या निरीक्षणाच्या आधारे उद्योग संधी निश्चित करता येते आणि उद्योग संधी निश्चित झाल्यानंतर त्याच्यासाठीचा मार्केट सर्व्हे, तांत्रिक बाबींचा विचार आणि आर्थिक बाबींचा विचार हा उद्योजकाने करायला हवा.